प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेचा 8 जूनचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात। काल तुम्ही बघितलं होतं अर्जुन सायली प्रॅक्टिस करत असतात कल्पनाताईंना सांगायची की आम्हाला सध्या बाळ नकोय। मग आता तिथून पुढे प्रॅक्टिस सुरू झाली आहे। सायली म्हणते हां बोल बाळा, बाळाचं काय? मग अर्जुन म्हणतो मम्मा होईल ना, होईल, बाळ होईल आम्हाला। सायली चिडते आणि म्हणते सर असं टेन्शन घेऊन तुम्ही काही बोलणार आहात का? अर्जुन म्हणतो सॉरी मी म्हणत होतो तुम्हाला मिसेस सायली, मला जमणार नाहीये हे। आपण एक काम करूया, आपण उलटं करूया, मी मम्मा होतो, तुम्ही रिहर्सल करा। सायली म्हणते मी? अर्जुन म्हणतो हो, तुम्हीच सांगू शकाल मम्माला व्यवस्थित, मी मम्मा, तुम्ही मला कन्व्हिन्स करा। सांगा तुम्ही सांगा। बोल सायली बाळा, काय म्हणायचंय तुला? काही प्रॉब्लेम झालाय का? सायली म्हणते नाही आई, म्हणजे हो म्हणजे। आता अर्जुन म्हणतो लाजतेस काय बाळा, बोल ना। सायलीला कुठं जमतंय बोलायचं, ती म्हणते आई मी ते इडलीचं पीठ भिजत घालायला आले होते, मी साबुदाणाच भिजवला हो। अर्जुन म्हणतो काय मिसेस सायली, अहो तुम्हाला तरी जमायला पाहिजे होतं ना। अर्जुन म्हणतो सॉरी, मला आईचा चेहरा समोर आला आणि आणखीन टेन्शन आलंय मला। अर्जुन म्हणतो जाऊ द्या बरं, आता हे रिहर्सल वगैरे काही जमणार नाही आपल्याला, आपण हे सगळं राहू देऊ आता आणि बघू संध्याकाळी काय होतंय ते, मी निघतो आता। तोपर्यंत तुम्ही पण हिम्मत गोळा करा आणि मी पण करतो आणि रिहर्सल करत राहा, बघू संध्याकाळी बघू। आता असं म्हणून तो निघालाय ऑफिसला त्याची तयारी करायला। प्रेक्षकांना पुढच्या सीनमध्ये मजा आली आहे, म्हणजे आता त्या रविराजांनी प्रतिमाची डेड बॉडी बघितली आहे, पण आता काय गुगली पडली आहे ना ते बघा प्रेक्षकांनो, भारी सीन दाखवलाय त्यांनी। आता ते रविराज आणि ते सगळे डेड बॉडी बघतात आणि ते पोलीस म्हणतात थोडा चेहरा डॅमेज झालाय। मग आता ते उघडतात तेव्हा ही प्रिया अशी डोळे लावून घेते। मग रविराज म्हणतात बाप रे, अहो किती चेहरा डॅमेज आहे या बॉडीचा, आम्ही कसं ओळखणार ही माझी बायको आहे की नाही? सुमन म्हणते मी म्हटले होते ना या प्रतिमा वहिनी नाहीयेत म्हणून। नागराज म्हणतो सुमन गप्प बस ना जरा। प्रिया म्हणते अहो इन्स्पेक्टर साहेब तुम्ही कशावरनं म्हणतात की ही माझी आईच आहे म्हणून। मग आता ते इन्स्पेक्टर काही वस्तू देतात आणि म्हणतात ह्या वस्तू आम्हाला या डेड बॉडीजवळ दिसल्यात। आता त्या सगळ्या वस्तू असतात प्रतिमाच्या, ज्या प्रियाने प्लॅन केलेल्या आहे आपल्याला तर माहितीच। सुमन म्हणते बाप रे, हे लॉकेट तर प्रतिमा वहिनींचंच आहे आणि ती रडायला लागते। आणि आता रविराजांना पण खूप धक्का बसलाय, मग प्रिया लगेच रडायला लागते, बाबा मी एवढी कम नशिबी काय? मनात मात्र कपटी विचार करत असते, टाटा बाय बाय प्रतिमा किल्लेदार, आता तुझ्यावर कायमची फुल्ली, आता तुझं थोबाड पुन्हा कधीही दाखवू नको। आणि आता असं तोंडावर ओढणी घेतली तिने, वास येतोय ना तिथे खूप, आणि असं मनात विचार करताना दाखवली आहे। पण आता DNA टेस्टची डिमांड झाली आहे, ती कशी पुढे बघा तुम्ही, मजा आली आहे प्रियाची। आता पुन्हा अर्जुन सायलीचा सीन मध्ये दाखवलाय त्यांनी। पूर्णाजी म्हणत असतात इतकी झोप येत होती मला, पण अर्जुन काय सांगणार आहे ते ऐकायसाठी थांबले बाई मी इथे। आता कल्पनाताई म्हणतात पूर्णाई अर्जुनला काय सांगायचं हे मला माहिती आहे। आता या पूर्णाजी म्हणतात अगं कल्पना मग सांग ना बाई आम्हाला। अस्मिता पण म्हणते मम्मा सांग ना आम्हाला। अश्विन म्हणतो मम्मा तू अजून त्याच ट्रॅकवर आहेस का? कल्पनाताई म्हणतात हो अरे अश्विन, मला माहिती आहे की माझंच बरोबर आहे म्हणून। अरे अश्विन मी तर पेढे सुद्धा मागवले। विमल म्हणते वहिनी तुम्ही आणलेले पेढे ना मी झाकून ठेवलेत बरं का स्वयंपाकघरात। पूर्णाजी म्हणतात अगं पेढे कशाला आणले? अगं बाई कल्पना काय ते सांग ना, तू सांगत नाही, तो सांगत नाही, आम्हाला कळणार कसं? बिचाऱ्या पूर्णाजींना गॅसवर ठेवलंय यांनी। आता या कल्पना ते अजून सस्पेन्स क्रिएट करतात आणि म्हणतात अहो येऊ द्या ना त्यांना पूर्णाई, ते दोघं जण छान बातमी देणार आहेत आपल्याला, त्यामुळे आपल्या सगळ्यांनाच आनंद होणार। अस्मिता वैतागत असते की आता अर्जुन येईपर्यंत काय इथेच बसायचंय का आम्ही? पण मला खरं सांगा प्रेक्षकांनो, हसावं करडावं असं कोणी अख्ख्या घराला सांगतं का की आम्ही बाळाची तयारी करतोय? काय बोलावं आता, मालिकेत काय दाखवतील याचा काही नेम नसतो। तर आता इकडे रविराज मात्र खूप टेन्शन मध्ये आलेत आता, आणि त्यांना फार मोठा धक्का बसलाय। ते सारखे त्या प्रतिमाच्या फोटोकडे बघतात। आता ती प्रिया आणि नागराज बोर झालेले असतात। मग प्रिया म्हणते बाबा अहो माझा तर विश्वासच बसत नाहीये, ती माझी आई असूच शकत नाही हो। मग आता सुमन म्हणते ते लॉकेट आणि ते तर सगळं वहिनींचंच होतं। मग आता लगेच प्रिया म्हणते असू दे, पण मी माझ्या आईला असं जाऊ देणार नाहीये, मी लढेन देवाशी, त्याला सांगेन मी काहीतरी चमत्कार कर आणि सिद्ध कर की ती डेड बॉडी वाली बाई माझी आई नव्हतीच। रविराजांची ट्यूब पेटली आता आणि ते म्हणतात तन्वी अगं तू तुझ्या दुःखाच्या आवेगामध्ये काय बोललीस तुला तरी कळलंय का? अगं ती तुझी आई नव्हती हे तू सिद्ध करू शकतेस। प्रिया म्हणते म्हणजे? मग आता रविराज म्हणतात अगं त्या बाईच्या आजूबाजूला ज्या वस्तू होत्या ना ते काही पुरेसे पुरावे नव्हते तन्वी, एकमेव खरा पुरावा आहे तो म्हणजे DNA टेस्ट। आता प्रियाचा चेहरा असा पांढरा पडलाय, तिच्या ओव्हर ऍक्टिंग मुळे ही बरोबर फसलेली आहे। प्रेक्षकांनो मध्ये आपण मीम्स लावल्या तर आणखीन भारी वाटेल नाही अपडेट आपला ऐकायला। असो तर आता इकडे सायलीला पुन्हा टेन्शन आलंय, कसं करायचं, आईनं कसं सांगायचं, मला तर काही कळे ना बाई। आई मागच्या वेळेस सारख्या यावेळेला पुन्हा दुखवल्या गेल्या तर
शी बाई काय करू काही समजेना, हे पण अजून आले नाहीये, किती उशीर झालाय. आणि आता तिने लावलाय अर्जुनला कॉल. अर्जुन नेमका घरी येतच असतो, म्हणजे गाडी त्याने पार्क केली आहे गेट समोर. आणि सायलीचा फोन उचलतो आणि म्हणतो हं बोला सायली. अर्जुन सायलीचा फोन उचलतो आणि म्हणतो हं बोला. मग सायली म्हणते काय हो कुठे तुम्ही, रात्रच झाली आहे, कुठे आहात. अर्जुन म्हणतो घराच्या बाहेरच आहे मी, पण तुम्ही मम्माला काय सांगायचं त्याची प्रॅक्टिस केली आहे का. आता सायली म्हणते नाही हो तुम्ही. अर्जुन म्हणतो नाही मी पण नाही केली आहे, खरं सांगू का तुम्हाला मला काही सुचत नाही आहे. लास्ट टाइम किती हर्ट झाली होती हो मम्मा, मला सारखं तेच दिसतंय डोळ्यासमोर. सायली म्हणते हो ना मला पण तेच दिसतंय. सायली म्हणते सर पण आपल्याला काहीतरी सांगावं लागेल ना, मी सध्या खोलीतच आहे, खाली आपली वाट बघत असतील सगळे खाली. आता अर्जुनला अजून टेन्शन येतं, तो घराच्या मागे बघतो म्हणजे घराकडे बघतो आणि म्हणतो बाप रे आता तर मला जाताच येणार नाही आतमध्ये, अजून टेन्शन आलंय हो. आपण एक काम करूया का, आपण ना आत्ताची वेळ मारून देऊया आपण, मी माझ्या म्हणजे तुम्ही माझ्या होला हो करा, बाकीचं मी करतो की सगळं हँडल, तुम्ही या खाली या, मी पण येतोच आहे आता. सायली सुद्धा ठीक आहे म्हणते. आणि मग आता ह्या दोघांची तयारी चालू झाली. पण आता इकडे नागराज मात्र खूप चिडलाय. तो आधी रविराजांना म्हणतो अरे दादा या बॉडीची DNA टेस्ट करायची का आपण. रविराज म्हणतात हो आपण करायची. मग आता ही प्रिया पण घाबरली आहे. नागराज मनात विचार करतो हिला एवढी ओव्हर ऍक्टिंग करायची काय गरज होती, हिला काय कोणी अवॉर्ड देणार होतं का. मिळाला आता हा मोठा दणका मिळाला. सुमन म्हणते भाऊजी तुम्ही अगदी बरोबर बोलताय, आपण DNA टेस्ट करायलाच हवी, माझं मन सांगतंय ती बाई ना वेगळीच कोणीतरी असणार आहे नक्की की. नागराज म्हणतो काय तुझ्या मनाचं ऐकायचं का सुमन आपण. मग आता रविराज म्हणतात नाही नाही नागराज आपण DNA टेस्ट करायलाच हवी, म्हणजे सिद्ध होईल की ती प्रतिमा होती की नाही. आता प्रिया तिच्या प्लॅन मध्ये चांगली अडकली आहे. ती विचार करतेय की आता या रविराजला हो तर म्हटले मी, पण आता कसं करायचंय DNA टेस्ट वगैरे. रविराज म्हणतात मी हॉस्पिटलला फोन करतो. मग लगेच प्रिया म्हणते अहो बाबा मी काय म्हणते DNA टेस्टचे रिपोर्ट यायला 4-5 दिवस जातील ना. रविराज म्हणतात अगं 24 तासात रिझल्ट येतात. अगं मला ना आता सुमनचं पटायला लागलंय, ती स्त्री प्रतिमा नव्हतीच, हे सगळं आता DNA टेस्ट मध्ये नक्की येणार आहे, मी लॅबला लगेच कॉल करतो आता असं म्हणून त्यांनी लगेच फोन लावलाय लॅबला. आणि नागराज आणि प्रिया दोघं नुसते एकमेकांकडे असे बघताय मारक्या म्हशीसारखे. असो पण आता इकडे अस्मिता आणि पूर्णाजी बिचारा खरंच खूप वैतागल्या. अस्मिता म्हणते हे मम्मा किती वाट बघायची ग, मला झोप येते ना आता. आता कल्पना ते म्हणतात थोडा धीर धर ग अस्मिता. पूर्णाजी म्हणतात कॉल करा बरं त्या अर्जुनला. आता तेवढ्यात अर्जुन आला. मग विमल म्हणते घ्या आले दादा आणि वहिनी. अस्मिता ओरडते त्याच्यावर आणि म्हणते काय रे अर्जुन आम्हाला टांगणीला लावलंस आणि कुठे गेला होता तू. पूर्णाजी म्हणतात ए बाबा अर्जुन तुला काय बोलायचं ते लवकर बोल, आमचा जीव वर खाली होतोय. कल्पनाताई म्हणतात अहो सांगणार आहे तो सांगणार, धीर धरा ना थोडा. या कल्पनाताई त्यांच्या एक्साइटमेंट मध्ये एखाद दिवशी पूर्णाजीला अटॅक बिटॅक आणता की काय की. असो प्रेक्षकांनो आवडत असेल आपला रिव्ह्यू तर एखादा लाईक करायला विसरू नका हा. तर आता कल्पनाताई म्हणतात सांग अर्जुन. आता लगेच अस्मिता अशी रेडी झाली ऐकायला काय सांगणार आहे. दोघं जण अजून सस्पेन्स क्रिएट करतात, एकमेकांकडे बघतात किती वेळ. मग पूर्णाजी म्हणते अरे बाबा सांग ना बोल ना काय बोलायचं ते. मग अर्जुन म्हणतो मम्मा ते मला सांगायचं ते की ते सांगायचं होतं ना की ते हां मधुभाऊंची केस लवकर जिंकणार आहोत आम्ही हो ना सायली. आता सायली म्हणते हो 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 तेच यांनी साक्षीच्या विरोधात खूप चांगले पुरावे मिळवलेत ना, त्यामुळे आता सिद्ध होईलच की ते साक्षीनेच विलासचा खून केला. अस्मिता म्हणते मग यात सांगण्यासारखं काय आहे. अर्जुन म्हणतो आहे ना आता मधुभाऊंची केस संपेल ना लवकरात लवकर, पण आता एक्स्ट्रा मेहनत घ्यावी लागेल, मधुभाऊंची केस आहे सो मला माझ्या बायकोची मदत लागेल ना, सो अधूनमधून हिला यावं लागेल ऑफिसमध्ये, त्यासाठीची परवानगी मागायची होती मला तुमच्याकडनं, म्हणून मग मी ते हे असं तुम्हाला सगळ्यांना बोलवलं. आता मात्र अस्मिता आणि जवळपास पूर्णाजी सुद्धा या अर्जुनकडे असे मारक्या म्हशीसारखे बघताय. आता इकडे प्रिया वैतागते आणि म्हणते या किल्लेदारच्या डोक्यात कुठून आलं मध्येच DNAचे हे खूळ. आता हा नागराज म्हणतो अगं त्याच्याने तर कोणाच्या डोक्यात येणार, हाडाचा वकील आहे तो, आपल्याला कळायला पाहिजे होतं ना की त्याचं डोक्यात हे खूळ येऊ शकतं म्हणून. प्रिया म्हणते पण आता काय करायचं. नागराज म्हणतो हे बघ तू काळजी नको करूस, DNA सॅम्पल तुझंच जाईल ना, ते डेड बॉडीशी मॅच व्हायला पाहिजे फक्त. प्रिया म्हणते सांगा ना कसं होईल. अहो ती मेलेली बाई काय आई आहे का माझी खरी, आणि मी तिची पोरगी आहे का, आणि करायचं जरी ठरलं तरी तो किल्लेदार डोळ्यात तेल घालून लक्ष देणार आहे सगळीकडे, कसं करणार आहे आपण मॅनेज हे सगळं. नागराज म्हणतो आपल्याकडे 24 तासच आहे आणि दादाला बिझी ठेवायला पाहिजे आपण ना, आपण करू शकतो ना मॅनेज, तुझ्या नर्सला वगैरे त्या सुनीताला पैसे चार किंवा दुसरा काहीतरी मार्ग शोध ग रिपोर्ट बदलायचा, काय करायचं एवढ्या वेळात दादाला कसं दूर ठेवायचं
या सगळ्यात? प्रिया विचार करत असते की काय करावं. आता सायली म्हणते मी घरातली सगळी कामं करून जात जाईल ना पूर्णाजी. आता पूर्णाजी म्हणतात हे सांगायचं होतं का तुम्हाला. आता ते डोक्याला हात मारून घेतात बिचाऱ्या. अस्मिता पण म्हणते यासाठी परमिशन हवी होती का तुम्हाला. तसंही तुम्ही गावभर रोमॅन्स करत फिरताना त्यासाठी मीटिंग फिटिंग घ्यायची काय गरज होती. उगाच इथे बसवून ठेवलं की ती कंटाळा आला बाई मला. मी चालले. पूर्णाजी म्हणतात अर्जुन तुला कुठलीही केस सोडवायची असली ना की तू वाटेल ते करत असतो. आमच्या परवानगीची तुला काय गरज होती. अरे जळलं मेलं लक्षण तुझं. कशाला जागा ठेवलं रे आम्हाला. चल ग अस्मिता. आता दोघी आज्यांना त्या गेल्यात उठून. त्यावर अश्विनचा हा टोमणा. अश्विन म्हणतो दादा तुझ्या केससाठी ऑल द बेस्ट. आणि आता त्याला मिठी मारतो अर्जुनला आणि म्हणतो आता जोरदार लढाई आणि मेहनत होऊन जाऊ द्या बरं का दादा. ऑल द बेस्ट. गुड नाईट वहिनी. आता तो पण निघून गेलाय असं बोलून आता राहिल्या कल्पनाताई. त्या म्हणतात अरे अर्जुन अगं सायली म्हणजे तुमच्या मनामध्ये हे असेल तर काही हरकत नाहीये आमची. आणि वेगळंही काही सांगायचं असेल तरी हरकत नाहीये आमची. नाही कोणाशी का असे ना आपण घरात मन मोकळं बोलत जा म्हणजे झालं. जा जा अर्जुन फ्रेश व्हायचं असेल ना तुला जा. आता अर्जुन आणि सायली जातात निघून आणि कल्पनाताई हसायला लागतात त्यांच्याच मनाशी. आता या प्रियाच्या डोक्यात एक भन्नाट आयडिया आली आहे. आता प्रिया नागराजला म्हणते मला ना एक भारी आयडिया सुचली आहे. आपण ना त्या म्हातारीचा उपयोग करून घेऊया. नागराज म्हणतो म्हातारीचा. प्रिया म्हणते हां पण जर म्हातारीला फोन करून कळवलं प्रतिमा गेली तर तिच्यासोबत सगळेचे सगळे सुभेदार इथे गळा काढत येतील ना. त्यांच्याबरोबर किल्लेदार बिझी राहील. मग त्या दरम्यान आपण ते DNA मॅनेज करून घेऊया. नागराज म्हणतो तुझा मेंदू आहे ना खरंच म्युझियम मध्ये ठेवायला पाहिजे प्रिया. काय आयडिया काढली आहे तू सुपर. चल लगेच कॉल लाव त्या म्हातारीला. आता रडारड होऊनच जाऊ द्या. पण आता या प्रियाने हातात फोन घेतलाय तेवढ्या तिला रविराजांनी आवाज दिलाय तन्वी खाली आहे बरं. आता ही प्रिया मनात विचार करते अरे यार म्हणजे मोठ्यानेच बोलते ती नागराजला. या रविराजला नको तेव्हा कडमडायचं असतं. आले बाबा करत म्हणते बसला हा किल्लेदार आता माझ्या डोक्यावर. इकडे आता पुन्हा अर्जुन सायलीचं टेन्शन वाढत चाललंय. आता हे विनाकारण यांचं टेन्शन वाढवलं यांनी आणि आपलं सुद्धा प्रेक्षकांनो. सायली म्हणत असते काय विचार करताय तुम्ही. इतके शांत कसे बसू शकता तुम्ही. आईचा गैरसमज आपल्याला लवकर दूर करायचा आहे आणि तुम्हाला काहीच वाटत नाहीये का. मग अर्जुन म्हणतो वाटतंय आपण आता काहीतरी वेगळ्या पद्धतीने विचार करायला हवा म्हणजे यात काहीतरी सोल्युशन मिळेल. मग सायली म्हणते यात जर सोल्युशन मिळत असेल ना तर मी वाटेल ते करायला तयार आहे. अर्जुन म्हणतो आधी तुम्ही शांत होता का जरा रिलॅक्स व्हा शांत व्हा. आता सायली म्हणते बोला लवकर. मग अर्जुन म्हणतो हे बघा मी तुम्हाला जे काही सांगणार आहे ते तुम्हाला पटणारच नाहीये. म्हणजे सायली म्हणते म्हणजे काय करायचं आहे आपण. अर्जुन म्हणतो हे बघा मला एवढंच म्हणायचं आहे की आपण आता सध्या हा विषय वाढवूयात म्हणजे नको वाढवायला ना काहीच नको बोलूया सध्या. तर सायली म्हणते म्हणजे आपण खोटं बोलायचं ऐंशी. मग आता अर्जुन म्हणतो खोटं कुठे बोलायचंय फक्त तात्पुरतं शांत बसायचंय. मागच्या वेळी मम्माला वाटलं होतं ना तुम्ही प्रेग्नेंट आहात आणि आता आपण बोलायला गेलो तर ते आणखीन टेन्शन वाढेल ना. आता सायली म्हणते पण त्यांना जेव्हा कळेल आपल्याला नातवंड होणार नाही तेव्हा आणखीन वाईट वाटेल ना. अर्जुन म्हणतो हे बघा मिसेस सायली कितीतरी कपल्स खूप वर्ष ट्राय करतात प्रेग्नेन्सीसाठी पण नाही राहत त्यांना प्रेग्नेन्सी. म्हणजे हे सगळं त्यांचे घरचे समजून घेतात तशी मम्मा पण समजून घेईल आपल्याला. सायली म्हणते मला नाही आवडत आहे तुमचं हे बोलणं आणि मला आईंच्या भावनांशी खेळायचंच नाही आहे. अर्जुन म्हणतो अरे याला भावनांशी खेळणं म्हणत नाही मिसेस सायली. आपण गोईंग विथ द फ्लो करूयात. अर्जुनचं असं म्हणणं आहे आता सध्या जे काही चाललंय ते चालू द्या. परिस्थिती जशी पुढे जाईल तसं आपण बघू काय काय होतंय ते. मग आता सायली म्हणते तुमचं गोईंग का फोईंग ते आपल्या अंगाशी येणार आहे. अर्जुन म्हणतो नाही येणार. अहो नाही येणार. वकील म्हणून तर विश्वास ठेवा ना माझ्यावर. सायली चिडते त्याच्यावर आणि म्हणते हे बघा आई काही तुमच्या क्लायंट नाही आहे आणि त्यांना ना मी खरं सांगणार म्हणजे सांगणार. मला तुमचं हे वागणं पटतच नाही आहे. आणि आता अर्जुनला टेन्शन आलं हिला समजावून कसं सांगायचं या सायलीला. आणि हा भाग त्यांनी इथेच पूर्ण केला. आता पुढे आपण बघतोय या पूर्णाजी जप करत असतात. म्हणजे आता उद्या या मालिकेचा महा एपिसोड आहे प्रेक्षकांनो. आपल्या चॅनलवर ऐकायला विसरू नका हं. तर आता या पूर्णाजीची जपाची माळ तुटते आणि त्या मोठ्याने ओरडतात कल्पना अगं काय झालं बघ हे. अर्जुन सायली सगळेच धावत आलेत आणि आता पूर्णाजी म्हणतात जपाचे मणी असे पडले ग. अगं अशुभे हे कुठल्या तरी संकटाचं चाहूल आहे आपल्या घरात वाईट घडणार आहे ग कल्पना काहीतरी. काय वाटतं तुम्हाला प्रेक्षकांनो प्रिया आणि नागराज DNA रिपोर्ट बदलू शकतील काय काय होईल उद्या महा एपिसोडमध्ये मला कमेंट करून नक्की कळवा हं. आणि आजचा भाग कसा वाटला तेही सांगा आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला आपल्या. धन्यवाद.